या पुस्तकात लेखक काही सिंपल पण पॉवरफुल आयडियाज देतो, ज्यामुळे तू तुझं माइंड क्लीन आणि क्लिअर करू शकतोस. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक्झॅक्टली तेच समजून घेणार आहोत. आपलं माइंड टॉक्सिक का होतं आणि त्याला डिटॉक्स कसं करता येतं. कारण कधीकधी लाईफ बदलण्यासाठी बाहेर काही बदलण्याची गरज नसते, फक्त माइंड साफ करण्याची गरज असते. सेगमेंट 1. मन कधी खराब होत नाही, ते हळूहळू भरत जातं. तुला कधी असं वाटलंय का की अचानक तुझं माइंड नेगेटिव्ह झालं, अचानक तुला ओव्हर थिंकिंग सुरू झालं, अचानक तू स्ट्रेस फील करायला लागलास. पण खरं सांगायचं तर हे अचानक कधीच होत नाही. हे खूप हळूहळू होतं, इतकं हळूहळू की तुला कळतही नाही. जसं एखाद्या खोलीत रोज थोडी थोडी धूळ जमा होत जाते. पहिल्या दिवशी काही फरक दिसत नाही, दुसऱ्या दिवशीही नाही. पण जर तू महिनाभर साफसफाई केली नाहीस तर एक दिवस अचानक लक्षात येतं की खोली पूर्ण डस्टी झाली आहे. तसंच काहीसं तुझ्या माइंड सोबत होतं. दररोज थोडं थोडं काहीतरी जमा होत राहतं. कोणीतरी काहीतरी बोलतो, ती छोटी क्रिटिसिझम तुझ्या माइंडमध्ये राहते. तू सोशल मीडिया स्क्रॉल करतोस आणि नकळत कंपॅरिझन सुरू होतो. तुला कोणीतरी सक्सेस मिळवताना दिसतो आणि आतून एक छोटासा डाऊट येतो, मी मागे पडतोय का. कधी फ्युचरची अनसर्टनिटी, कधी पास्टमधली एखादी चूक. हे सगळं हळूहळू तुझ्या माइंडमध्ये साठत राहतं. आणि प्रॉब्लेम अशी आहे की तू हे सगळं नोटीस करत नाहीस, कारण प्रत्येक विचार छोटा असतो. पण जेव्हा हे हजारो छोटे विचार एकत्र येतात तेव्हा ते बनतात एक मोठं वेट. आणि मग एक दिवस तू बसलेला असतोस, काहीच विशेष घडलेलं नसतं, पण तरीही तुझं माइंड हेवी वाटतं. तुला कारण सुद्धा समजत नाही, पण आतून एक फिलिंग येते, मी थकलोय. हे फिजिकल थकवा नसतो, हा मेंटल ओव्हरलोड असतो. आणि सगळ्यात डेंजरस गोष्ट काय आहे माहितीये का. तुला वाटतं हे नॉर्मल आहे, पण ते नॉर्मल नाही, ते फक्त कॉमन आहे. आज ऑलमोस्ट प्रत्येक जण हेच एक्सपिरियन्स करत आहे, पण कोणीही हे लक्षात घेत नाही की त्याचं माइंड हळूहळू भरत चाललं आहे. जसं एक ग्लास जो थोडा थोडा भरत जातो आणि एक दिवस फुल होतो. आणि जेव्हा ग्लास फुल होतो तेव्हा त्यात नवीन काही घालायला जागाच राहत नाही. तसंच तुझ्या माइंडमध्ये सुद्धा होतं. जेव्हा ते निगेटिव्ह थॉट्स, स्ट्रेस आणि कंपॅरिझननं भरतं तेव्हा त्यात पीस, क्लॅरिटी आणि हॅपीनेससाठी जागाच उरत नाही. आणि म्हणूनच पहिला स्टेप खूप सिंपल आहे, हे समजून घेणं की तुझं माइंड अचानक खराब झालेलं नाही, ते फक्त हळूहळू भरत गेलं आहे. आणि जर ते भरू शकतं तर ते साफ सुद्धा होऊ शकतं. सेगमेंट 2. ओव्हर थिंकिंग म्हणजे विचार नाही, ती एक सवय आहे. आपण अनेकदा स्वतःला जस्टिफाय करतो, मी खूप विचार करतो कारण मी रेस्पॉन्सिबल आहे, मी फ्युचरबद्दल विचार करतो म्हणजे मी सिरियस आहे. पण खरं सांगायचं तर हे डीप थिंकिंग नसतं, हे फक्त एक पॅटर्न असतो, एक सवय जी नकळत तयार झाली आहे. लेखक सांगतो, ओव्हर थिंकिंग म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग नाही, तो फक्त सेम थॉट परत परत फिरवणं आहे. इमॅजिन कर, तू एखादी छोटीशी चूक करतोस, काहीतरी बोलताना, काहीतरी डिसिजन घेताना. आणि मग माइंडमध्ये पहिला विचार येतो, मी चूक केली. हा विचार नॉर्मल आहे, पण इथेच थांबत नाही. दुसरा विचार येतो, लोक काय म्हणतील. तिसरा विचार येतो, त्यांना वाटेल मी कॅपेबल नाही. चौथा विचार, मी नेहमीच असाच चुका करतो. आणि मग हळूहळू एक छोटा विचार एक मोठी स्टोरी बनायला लागते.
तू त्या एका मोमेंटला परत परत रिप्ले करतोस. तू वेगवेगळे सिनारिओज इमॅजिन करतोस. मी असं बोललो असतो तर, मी तसं केलं असतं तर. पण ट्रूथ असा आहे, तू काहीही सॉल्व करत नाहीस. तू फक्त त्या सेम मोमेंटमध्ये अडकून बसलेला असतोस. जसं एखादं गाणं रिपीटवर लावलं असतं, तसंच तुझं माइंड एकाच थॉटला रिपीट करत राहतं. आणि हळूहळू तो विचार तुझ्या इमोशन्सला कंट्रोल करायला लागतो. तुला अँक्झायटी वाटायला लागते, कॉन्फिडन्स कमी होतो आणि एनर्जी ड्रेन होते. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहिती आहे का? तुला वाटतं मी विचार करतोय म्हणजे मी काहीतरी युजफुल करतोय, पण ॲक्च्युली तू फक्त स्वतःलाच थकवत असतोस. ओव्हर थिंकिंग हा प्रॉब्लेम सोडवत नाही, तो प्रॉब्लेमला मोठं बनवतो. एक छोटीशी गोष्ट जी कदाचित 5 मिनिटात विसरली गेली असती, ती तू तासनतास, कधीकधी दिवस दिवस मनात ठेवतोस. आणि हळूहळू तो विचार तुझ्या आयडेंटिटीचा भाग बनतो. तू स्वतःला म्हणायला लागतोस, मी असा आहे, मी नेहमी ओव्हरथिंक करतो. आणि तिथेच ती सवय अजून स्ट्रॉंग होते. पण एक सिंपल ट्रूथ आहे, जर ओव्हरथिंकिंग ही सवय आहे तर ती बदलणं सुद्धा शक्य आहे. कारण सवयी नॅचरली येत नाही, त्या रिपीट केल्यामुळे तयार होतात. आणि जे रिपीट केल्यामुळे तयार होतं ते कॉन्शियसली बदलता सुद्धा येतं. पहिला स्टेप आहे हे समजून घेणं की तू प्रॉब्लेम सॉल्व करत नाहीयेस, तू फक्त सेम थॉट लूपमध्ये अडकला आहेस. आणि जसं तू त्या लूपमध्ये शिरलास तसंच तू त्यातून बाहेरही येऊ शकतोस. सेगमेंट 3. आपल्या मनात 2 जग असतात आणि कदाचित तुला अजून जाणवलं नसेल, पण तू रोज त्यापैकी एक जग निवडत असतोस. लेखक एक खूप सुंदर मेटाफर सांगतो. तो म्हणतो, तुझ्या माइंडमध्ये 2 वेगवेगळी वर्ल्ड आहेत. पहिलं वर्ल्ड असं आहे जिथे शांतता आहे, ग्रॅटिट्यूड आहे, ग्रोथ आहे आणि एक विश्वास आहे की मी ठीक आहे आणि मी पुढे जाऊ शकतो. आणि दुसरं वर्ल्ड असं आहे जिथे कंपॅरिझन आहे, जेलसी आहे, इनसेक्युरिटी आहे आणि एक सततचा आवाज आहे, तू पुरेसा नाहीस. दोन्ही जग तुझ्या आतच आहेत. आणि सगळ्यात सरप्राइझिंग गोष्ट काय आहे माहिती आहे का? दोन्ही वर्ल्ड्स इक्वली पॉवरफुल आहेत. पण डिफरन्स फक्त एकाच गोष्टीने ठरतो, तू रोज कोणत्या वर्ल्डला अटेन्शन देतोस. इमॅजिन कर, एक छोटासा नेगेटिव्ह थॉट तुझ्या माइंडमध्ये येतो, जसं मी हे करू शकत नाही. तो एकच थॉट आहे, पण तू जर त्यावर फोकस केलास तर लगेच दुसरा थॉट येतो, माझ्याकडून कधीच काही होत नाही. मग तिसरा, मी नेहमीच फेल होतो. आणि काही वेळातच तू पूर्णपणे त्या नेगेटिव्ह वर्ल्डमध्ये शिरतोस. आता इमॅजिन कर दुसरी सिच्युएशन. तोच पहिला थॉट येतो, मी हे करू शकत नाही. पण यावेळी तू थांबतोस आणि स्वतःला विचारतोस, खरंच की मी फक्त घाबरलो आहे. आणि मग तू दुसरा थॉट निवडतोस, मी प्रयत्न करू शकतो. आणि तिथून हळूहळू तू दुसऱ्या वर्ल्डमध्ये शिरायला लागतोस. हे खूप सटल असतं, कोणताही मोठा चेंज लागत नाही, फक्त एक छोटासा शिफ्ट लागतो, अटेन्शनचा. कारण ट्रूथ असा आहे, तुझं माइंड जे फीड होतं तसंच बनतं. जर तू सतत नेगेटिव्ह थॉट्सला इम्पॉर्टन्स दिलंस तर ते थॉट्स स्ट्रॉंग होत जातील. पण जर तू कॉन्शियसली पॉझिटिव्ह थॉट्स निवडायला सुरुवात केलीस तर हळूहळू तुझं माइंड चेंज होईल. आणि इथेच सगळं गेम बदलतं. कारण बहुतेक लोकांना वाटतं, माझ्या माइंडमध्ये नेगेटिव्ह थॉट्स येतात म्हणजे मी वीक आहे. पण रियालिटी वेगळी आहे. थॉट येणं तुझ्या कंट्रोलमध्ये नाही, पण कोणत्या थॉटला अटेन्शन द्यायचं हे पूर्णपणे तुझ्या कंट्रोलमध्ये आहे. आणि अटेन्शन म्हणजेच मेंटल फूड. ज्याला तू रोज फीड करतोस तोच वर्ल्ड तुझ्या लाईफमध्ये रियालिटी बनतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुझ्या माइंडमध्ये नेगेटिव्ह थॉट येईल तेव्हा लगेच रिॲक्ट करू नकोस. फक्त स्वतःला एक सिंपल क्वेश्चन विचार, मी आत्ता कोणत्या वर्ल्डला फीड करतोय? कारण आन्सर
तुझ्या लाईफची डायरेक्शन. सेगमेंट 4, सोशल मीडिया एक इनविजिबल टॉक्सिन. सोशल मीडिया एक इनविजिबल टॉक्सिन आहे. तो दिसत नाही, पण तो हळूहळू तुझ्या माइंडला एफेक्ट करतो. आजचा सर्वात डेंजरस मेंटल टॉक्सिन काय आहे माहिती आहे का? लेखक सांगतो, कॉन्स्टंट कंपॅरिझन. आणि कंपॅरिझन सर्वात जास्त कुठे होतो? सोशल मीडियावर. तू फक्त टाइमपाससाठी फोन उघडतोस, फक्त 5 मिनिट असं स्वतःला सांगतोस, पण त्या 5 मिनिटात तू कित्येक लोकांच्या लाईफमध्ये डोकावतोस. कोणीतरी वेकेशनवर आहे, कोणीतरी सक्सेस सेलिब्रेट करतंय, कोणीतरी परफेक्ट बॉडी दाखवतंय, कोणीतरी लिव्हिंग माय बेस्ट लाईफ टाकतंय. आणि सुरुवातीला तू फक्त बघत असतोस, पण हळूहळू तुझ्या माइंडमध्ये एक आवाज येतो, माझ्या लाईफमध्ये असं काही का नाही? आणि इथून सुरू होतं कंपॅरिझन. तू तुझ्या लाईफकडे पाहायला लागतोस आणि तुला ती सडनली ऑर्डिनरी वाटायला लागते. तुला वाटायला लागतं, मी काहीच स्पेशल करत नाही. पण इथेच एक मोठा इल्युजन आहे. तू दुसऱ्यांच्या लाईफचे हायलाईट मोमेंट्स पाहतोस आणि त्यांची तुलना तुझ्या रिअल लाईफसोबत करतोस. त्यांना बेस्ट डेज दिसतात, तुला तुझे वर्स्ट डेज जाणवतात. आणि म्हणूनच तुला वाटायला लागतं की सगळे पुढे जात आहेत आणि तू मागे पडतोयस. पण ही फक्त तुझी स्टोरी नाहीये. ही प्रॉब्लेम इतकी रिअल आहे की जगातील मोठमोठे लोक सुद्धा यामध्ये अडकले आहेत. उदाहरण देतो, सेलिना गोमेज, जगातील सर्वात फेमस सेलिब्रिटीजपैकी एक. मिलियन्स ऑफ फॉलोअर्स, फेम, सक्सेस, परफेक्ट लाईफ बाहेरून दिसणारी. तिच्याकडे सगळं होतं जे लोक स्वप्नात पाहतात. पण तरीही तिने एक शॉकिंग डिसिजन घेतला. तिने सोशल मीडिया कम्प्लिटली क्विट केलं. आता तू विचार कर, जिच्याकडे ऑलरेडी लाखो फॉलोअर्स आहेत, जिला लोक रोज ॲडमायर करतात, तिला सोशल मीडिया सोडायची गरज का वाटली? तिने स्वतः सांगितलं, सोशल मीडिया वॉज मेकिंग मी डिप्रेस्ड. आय स्टार्टेड फीलिंग लाईक आय वॉज नॉट गुड इनफ. हे ऐकून शॉक बसतो ना. जग तिला परफेक्ट समजत होतं, पण तिच्या माइंडमध्ये काय चाललं होतं? सेल्फ डाऊट, कंपॅरिझन, व्हॅलिडेटेशनची गरज. बाहेरून तिचं लाईफ परफेक्ट दिसत होतं, पण आतून तिचं माइंड स्लोली डॅमेज होत होतं. आणि इथेच सगळ्यात मोठा लेसन आहे. सोशल मीडिया फक्त कंपॅरिझन नाही वाढवत, तो एक हिडन एडिक्शन तयार करतो. व्हॅलिडेशन एडिक्शन. तू पोस्ट टाकतोस आणि मग चेक करतोस, किती लाईक्स आले, कुणी कमेंट केलं, कुणी पाहिलं. आणि जर रेस्पॉन्स कमी आला तर लगेच थॉट येतो, लोकांना आवडलं नाही का, मी बोरिंग आहे का? म्हणजे तुझं हॅपीनेस, तुझा मूड, तुझी सेल्फ वर्थ हे सगळं एक्सटर्नल व्हॅलिडेशनवर डिपेंड व्हायला लागतं. आणि हे खूप डेंजरस आहे, कारण आता कंट्रोल तुझ्याकडे नसतो, तो इतर लोकांकडे जातो. आणि म्हणूनच सोशल मीडिया डायरेक्ट अटॅक करत नाही, तो हळूहळू तुझं थिंकिंग बदलतो. तो तुझ्या एक्सपेक्टेशन्स बदलतो, तुझी हॅपीनेस डिफाईन करतो आणि तुला अशा रेसमध्ये टाकतो जिथे फिनिश लाईनच नाही. तू कितीही अचीव केलंस तरी तुला वाटणार काहीतरी कमी आहे. पण ट्रूथ खूप सिंपल आहे, तुझं लाईफ कोणाशी कंपेअर करण्यासाठी बनलेलं नाही. तुझी जर्नी वेगळी आहे, तुझा स्पीड वेगळा आहे आणि तुझी स्टोरीसुद्धा युनिक आहे. पण जोपर्यंत तू दुसऱ्यांच्या लाईफकडे बघत राहशील तोपर्यंत तुला तुझ्या लाईफची व्हॅल्यू कधीच कळणार नाही. म्हणून कधीकधी पॉज घेणं गरजेचं असतं, थोडा डिस्टन्स ठेवणं गरजेचं असतं. कारण क्लॅरिटी मिळवण्यासाठी कधीकधी नॉईजपासून दूर जाणं आवश्यक असतं. आणि पुढच्या वेळी जेव्हा तू सोशल मीडिया उघडशील तेव्हा फक्त एक क्वेश्चन स्वतःला विचार, मी इन्स्पिरेशन घेतोय की कंपॅरिझन करतोय? कारण आन्सर ठरवेल तुझं माइंड हील होतंय की हळूहळू टॉक्सिक होतंय. सेगमेंट 5 में जो सायन्स काय सांगतं माहिती आहे का? हे सगळं फक्त मोटिवेशन नाही, हे ॲक्च्युअल सायन्स आहे. न्यूरोसायन्स एक खूप पॉवरफुल गोष्ट सांगतं. आपला ब्रेन एक रेकॉर्डिंग मशीन आहे, तो सतत रेकॉर्ड करत असतो. तू काय विचार करतोस, तू कशावर फोकस करतोस, तू काय रिपीट करतोस आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, तो जे रिपीट होतं ते स्ट्रॉंग बनवतो. इमॅजिन कर,
तुझ्या ब्रेनमध्ये हजारो छोटे छोटे पाथ्स आहेत. जसं जंगलात छोटे रस्ते असतात तसंच. पहिल्यांदा तू एखादा नेगेटिव्ह थॉट विचारतोस, तो एक छोटासा पाथ तयार होतो. पण जेव्हा तू तोच विचार परत परत विचारतोस, तो पाथ मोठा होत जातो, क्लिअर होत जातो आणि शेवटी तोच तुझा डिफॉल्ट रूट बनतो. म्हणजेच तू काहीही सिच्युएशन पाहिली, तुझा ब्रेन आपोआप त्या नेगेटिव्ह पाथवर जातो. जसं एखादी छोटी प्रॉब्लेम आली आणि लगेच थॉट येतो, माझ्याकडून होणार नाही. हा थॉट अचानक येत नाही, तो रिपीटेड वायरिंगमुळे येतो. आता इमॅजिन कर दुसरी साईड. जर तू रोज फोकस केलास ग्रॅटिट्यूडवर, पॉझिटिव्ह थिंकिंगवर, सेल्फ बिलीफवर, तर हळूहळू नवीन पाथ्स तयार होतात. सुरुवातीला ते वीक असतात, थोडं अननॅचरल वाटतं, पण जसं जसं तू ते रिपीट करतोस ते स्ट्रॉंग होत जातात. आणि एक दिवस असं येतं की तुझा ब्रेन आपोआप पॉझिटिव्ह डायरेक्शनने विचार करायला लागतो. यालाच सायन्समध्ये एक पॉवरफुल नाव आहे, न्यूरोप्लास्टिसिटी. म्हणजेच तुझा ब्रेन फिक्स्ड नाही आहे, तो बदलू शकतो, तो अडॅप्ट होतो, तो नवीन पॅटर्न्स तयार करतो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, तो तुझ्या हॅबिट्सनुसार शेप होतो. म्हणूनच जर तू रोज चिंता करत असशील तर तू तुझ्या ब्रेनला चिंता करायला ट्रेन करतोयस. जर तू रोज सेल्फ डाऊट करत असशील तर तू तुझ्या ब्रेनला डाऊट करायला ट्रेन करतोयस. पण गुड न्यूज काय आहे माहिती आहे का? तू हे सगळं चेंज करू शकतोस. कारण ब्रेनला फरक पडत नाही तू नेगेटिव्ह रिपीट करतोस की पॉझिटिव्ह, तो फक्त रिपीट झालेलं स्ट्रॉंग करतो. म्हणून गेम खूप सिंपल आहे. जे रिपीट करशील तेच तू बनशील. आणि इथेच पॉवर आहे तुझ्या हातात. तू कॉन्शियसली ठरवू शकतोस की मला कोणते थॉट स्ट्रॉंग करायचे आहेत. सुरुवात छोटी असेल, थोडी ऑकवर्ड वाटेल, पण कन्सिस्टन्सी ठेवलास तर हळूहळू तुझं माइंड चेंज होईल आणि एक दिवस तुला रिअलाइज होईल की थॉट्स कंट्रोल करायचे नसतात, त्यांना ट्रेन करायचं असतं. सेगमेंट 6. आपण सगळे लाईफ चेंज करायचा प्रयत्न करतो. कधी जॉब बदलतो, कधी सिटी बदलतो, कधी रुटीन बदलतो. आपल्याला वाटतं बस आता सगळं बदलणार. पण काही दिवसांनी परत तेच फिलिंग येतं, तोच स्ट्रेस, तोच ओव्हर थिंकिंग, तोच कन्फ्युजन. आणि मग आपण म्हणतो, काय प्रॉब्लेम आहे माझ्या लाईफमध्ये? लेखक इथे एक खूप डीप गोष्ट सांगतो. तो म्हणतो, प्रॉब्लेम बाहेर नाही, प्रॉब्लेम आत आहे. कारण आपण बाहेर सगळं चेंज करतो, पण एकच गोष्ट चेंज करत नाही, आपला मेंटल एन्व्हायरमेंट. इमॅजिन कर, तू एका मेसी रूममध्ये बसला आहेस. सगळीकडे पसारा आहे, कपडे इथे तिथे पडलेले, टेबलवर कचरा, आणि तुला अनकम्फर्टेबल वाटतंय. आता तू काय करशील? तू रूम चेंज करशील की त्या रूमला क्लीन करशील? बहुतेक लोक काय करतात माहिती आहे का? ते रूम बदलतात, नवीन जागा, नवीन सेटअप. पण काही दिवसांनी तोच कचरा परत तयार होतो. का? कारण प्रॉब्लेम रूममध्ये नव्हती, प्रॉब्लेम तुझ्यामध्ये होती. तसंच आपल्या माइंडसोबत होतं. तू बाहेर एन्व्हायरमेंट बदलतोस, पण तुझ्या माइंडमध्ये अजूनही ओल्ड थॉट्स आहेत, ओल्ड पॅटर्न्स आहेत, ओल्ड रिॲक्शन्स आहेत. आणि म्हणूनच तू कुठेही गेलास, तुझं माइंड तुझ्यासोबत येतं आणि तेच केहॉस परत तयार करतं. म्हणूनच लेखक सांगतो, चेंज बाहेर नाही, अवेअरनेसमध्ये असतो. म्हणजेच तुला तुझ्या थॉट्सकडे बघायला शिकायचं आहे. तुला नोटीस करायचं आहे की तू कधी नेगेटिव्ह विचार करतोस, कधी ओव्हर रिॲक्ट करतोस, कधी स्वतःला अननेसेसरी स्ट्रेस देतोस. कारण जोपर्यंत तुला प्रॉब्लेम दिसत नाही, तोपर्यंत तू ती सॉल्व्ह करू शकत नाहीस. अवेअरनेस म्हणजे काय? फक्त ऑब्झर्व करणं, जजमेंट न करता, रिॲक्शन न देता फक्त बघणं. जसं तुझ्या माइंडमध्ये एक थॉट येतो, मी पुरेसा नाही. पूर्वी तू लगेच रिॲक्ट करायचास, त्या थॉटवर विश्वास ठेवायचास. पण आता तू थांबतोस आणि फक्त बघतोस. हा थॉट आहे, रिॲलिटी नाही. हा छोटासा गॅप रिॲक्शन आणि अवेअरनेसमधला तुझी लाईफ बदलायला सुरुवात करतो. कारण त्या गॅपमध्ये तुझ्याकडे चॉईस असतो.
तू ठरवू शकतोस की मला या थॉटवर विश्वास ठेवायचा आहे की नाही. आणि हळूहळू तू तुझ्या माइंडचा गुलाम राहत नाहीस, तू त्याचा ऑब्झर्वर बनतोस. आणि जेव्हा तू ऑब्झर्वर बनतोस तेव्हा कंट्रोल आपोआप येतं. म्हणूनच बाहेरचं चेंज करण्याआधी थोडा वेळ स्वतःकडे बघ, कारण क्लॅरिटी बाहेर नाही मिळत, ती आत मिळते. सेगमेंट 7. शेवटी सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न येतो, माइंड डिटॉक्स कसं करायचं. कारण प्रॉब्लेम समजली, पॅटर्न्स कळले, पण चेंज कसा करायचा. लेखक इथे एक खूप सिंपल ट्रूथ सांगतो. तो म्हणतो, माइंड डिटॉक्स म्हणजे कोणती कॉम्प्लिकेटेड टेक्निक नाही. ना त्यासाठी आवर्स मेडिटेशन करायची गरज आहे, ना लाईफ कम्प्लिटली चेंज करायची गरज आहे. तो फक्त स्मॉल हॅबिट्सचा गेम आहे. छोट्या छोट्या गोष्टी पण कन्सिस्टंट. सुरुवात खूप सिंपल असते. थोडा डिजिटल ब्रेक. तू रोज काही वेळ स्वतःला सोशल मीडियापासून दूर ठेवतोस आणि अचानक तुला जाणवतं की तुझ्या माइंडमध्ये नॉईज कमी झालाय. कारण तू सतत दुसऱ्यांच्या लाईफमध्ये बघत नाहीयेस, तू परत स्वतःकडे येतोयस. दुसरं, थोडं माइंडफुलनेस. म्हणजे काय? फक्त प्रेझेंट मोमेंटमध्ये राहणं. जे करतोयस त्यात फुल अटेन्शन देणं. जेवताना फक्त जेवण, चालताना फक्त चालणं. हा छोटासा प्रॅक्टिस तुझ्या माइंडला काम करायला सुरुवात करतो. तिसरं, थोडी ग्रॅटिट्यूड. आपण बहुतेक वेळा काय नाहीये यावर फोकस करतो, पण जे आहे त्याकडे लक्ष देत नाही. पण जेव्हा तू रोज 2 ते 3 गोष्टींसाठी ग्रेटफुल राहायला लागतोस, तेव्हा तुझ्या माइंडची डायरेक्शन बदलायला लागते. तुला जाणवतं की लाईफ इतकी नेगेटिव्ह नाहीये जशी तू समजत होतास. आणि चौथं, थोडा सायलन्स. आजच्या वर्ल्डमध्ये सायलन्स रेअर झालाय. आपण सतत काहीतरी ऐकतोय, काहीतरी बघतोय, काहीतरी कन्झ्युम करतोय. पण जेव्हा तू काही वेळ काहीही न करता शांत बसतोस, तेव्हा तुझं माइंड हळूहळू सेटल व्हायला लागतं. जसं पाण्यातले वेव्स शांत होतात, तसंच थॉट्स सुद्धा शांत होतात. आणि इथेच मॅजिक होतं. हे सगळं करताना कोणताही ड्रॅमॅटिक चेंज होत नाही, पण हळूहळू तुला जाणवायला लागतं की तू ओव्हर रिॲक्ट कमी करतोयस, तू शांत राहतोयस, तू क्लॅरिटीने विचार करतोयस. आणि एक दिवस असं येतं की तू मागे वळून बघतोस आणि तुला जाणवतं तुझं माइंड हलकं झालं आहे. जसं एखाद्या बंद खोलीत जेव्हा फ्रेश हवा यायला लागते, तेव्हा एक वेगळीच फ्रेशनेस जाणवते. तसंच तुझ्या माइंडमध्ये सुद्धा क्लॅरिटी यायला लागते. आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट काय आहे माहिती आहे का? हे सगळं तुझ्या कंट्रोलमध्ये आहे. ना तुला परफेक्ट व्हायची गरज आहे, ना एकदम चेंज व्हायची गरज आहे. फक्त रोज थोडं थोडं बेटर. कारण शेवटी माइंड डिटॉक्स हा एकदाचा प्रोसेस नाही, तो एक लाईफस्टाईल आहे. आणि जेव्हा तू तो ॲक्सेप्ट करतोस, तेव्हा लाईफ खरंच हलकी वाटायला लागते. आणि आता थोडा वेळ थांब, एक डीप ब्रेथ घे आणि स्वतःला एक सिंपल क्वेश्चन विचार. माझं माइंड खरंच शांत आहे का, की फक्त मी त्याला इग्नोर करतोय? कारण सगळं ऐकल्यावर एक गोष्ट क्लिअर होते. प्रॉब्लेम लाईफमध्ये नाही, प्रॉब्लेम बाहेरच्या जगात नाही, प्रॉब्लेम आपल्या माइंडमध्ये साठलेल्या क्लटरमध्ये आहे. डिटॉक्स युअर माइंड आपल्याला एक गोष्ट शिकवतं. तुला तुझं लाईफ बदलायचं असेल तर आधी तुझं माइंड क्लीन करावं लागेल. कारण जिथे क्लॅरिटी असते तिथे डिसिजन्स स्ट्रॉंग असतात. जिथे शांतता असते तिथे कॉन्फिडन्स असतो. आणि जिथे कंट्रोल असतो तिथे लाईफ डायरेक्शनमध्ये जातं. पण हे सगळं एकाच दिवशी होणार नाही. हे स्लो प्रोसेस आहे. जसं एक खोली साफ करायला वेळ लागतो, तसंच माइंड साफ करायला सुद्धा वेळ लागतो. पण गुड न्यूज काय आहे माहिती आहे का? तू आजपासून सुरुवात करू शकतोस. एक छोटा डिजिटल ब्रेक, एक मोमेंट ऑफ सायलेन्स, एक ग्रेटफुल थॉट, बस इतकंच पुरेसं आहे सुरुवातीला. आणि हळूहळू तू स्वतःमध्ये चेंज पाहायला लागशील. आता मला खरंच जाणून घ्यायचं आहे, तू हे सगळं ऐकल्यावर तुला सगळ्यात जास्त कोणती गोष्ट रिलेट झाली? ओव्हर थिंकिंग, सोशल मीडिया कंपॅरिझन, की माइंडचा क्लटर? खाली कमेंटमध्ये नक्की सांग, कारण तुझा आन्सर फक्त मला नाही, बाकी लोकांनाही हेल्प करेल.